न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। वाढवण प्रकल्प तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर, अधिकारी थेट बांधावर। वाढवण प्रकल्पाच्या जमीन अधिग्रहणावरून उठलेल्या प्रश्नांवर पालघर प्रशासनाने घेतली थेट भूमिका। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखर यांचा इशारा, गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही। वाढवण प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाबाबत नागरिक व माध्यमांनी व्यक्त केलेल्या चिंतेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। 10 दिवसांपूर्वी आलेल्या तक्रारीची चौकशी सुरू झाली असून कृषी विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे। झाडांची गणना, लागवड, मूल्यांकन यासारख्या सर्व बाबी नियमांनुसार तपासल्या जात आहेत। त्याचबरोबर सक्षम प्राधिकरण CALA कडूनही स्वतंत्र पडताळणी सुरू आहे, जेणेकरून प्रक्रियेत 100% अचूकता व पारदर्शकता राहील। जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखर यांनी स्पष्ट केले, खोट्या दाव्यांवर, फुगवलेल्या नोंदींवर 1 रुपयाचीही नुकसान भरपाई दिली जाणार नाही। फेरफार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल। प्रभावित नागरिकांशी थेट संवादासाठी आज जिल्हा SLR, कृषी अधीक्षक, उपजिल्हाधिकारी यांची टीम वांगाव येथे दाखल झाली आहे। गोळा सर्व्हे मुळे होणारा विलंब दूर करण्यावर भर दिला जातोय। आतापर्यंत 62 हेक्टर जमीन अधिग्रहित करून 261 भूधारकांना नुकसान भरपाई दिली गेली आहे। 10,000 भूधारकांसाठी 2300 कोटींचे आर्थिक पॅकेज निश्चित झाले आहे। डहाणू, पालघर येथे 20 विशेष वारस नोंदणी शिबिरे घेतली। 350 वारस प्रकरणे निकाली काढली। बँक प्रतिनिधी नुकसान भरपाई व गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करत आहेत। प्रशासनाने आवाहन केले आहे, प्रभावित नागरिकांनी येत्या सोमवारीपर्यंत अर्ज सादर करा। PLIR, तलाठी कार्यालये मदतीसाठी सज्ज आहेत। पारदर्शकता व न्यायतेसाठी प्रशासन कटिबद्ध असून कोणताही गैरप्रकार, अनुचित मागणी आढळल्यास थेट अधिकाऱ्यांकडे तक्रार करा, असे आवाहन केले आहे। iNews 28 मराठीसाठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।